मुंबई शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेले व अरबी समुद्राने घेरलेल्या हा खूप सुंदर एलिफंट आयलंड म्हणजेच धारापुरी आयलंड फिरण्यासाठी संपूर्ण भारत व परदेशातून लाखो पर्यटक येतात. कारण हे आयलंड प्राचीन गुफा व लेणींसाठी जगप्रसिद्ध आहे. त्यासोबत येथील वातावरण व सोबतीला असणारा समुद्र पर्यटकांना आकर्षित देखील करतो. या आयलंडवर कोणत्या ठिकाणी तुम्ही फिरू शकता, किती वेळ लागेल व किती खर्च होईल आणि इथे येण्यासाठी सर्वात उत्तम कालावधी कोणता आहे, या सगळ्यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. एलिफंटा आयलंडला जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवरून ट्रेन पकडून CSMT म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनला यावे लागेल. CSMT रेल्वे स्टेशनवरून बाहेर आल्यावर समोरच तुम्हाला बसस्टँड दिसेल. येथूनच 116 नंबरची बस गेटवे ऑफ इंडियासाठी मिळते. इथून बस पकडून गेटवे ऑफ इंडियासाठी तुम्ही जाऊ शकता. या बस स्टँडवरून गेटवे ऑफ इंडियाची प्रत्येक 10 ते 15 मिनिटाला बस उपलब्ध आहे आणि ही बस 10 ते 15 मिनिटांमध्ये फक्त आणि फक्त 6 रुपयामध्ये गेटवे ऑफ इंडियाला पोचवते. स्टेशनपासून गेटवे ऑफ इंडियाला आल्यावर तुम्हाला कोपऱ्यामध्ये असे काउंटर दिसेल. एलिफंटा आयलंडला जाण्यासाठी येथूनच तिकीट घ्यावे लागेल आणि त्या तिकिटाची किंमत आहे 260 रुपये पर पर्सन. सकाळचे 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत गेटवे ऑफ इंडियापासून प्रत्येक 20 ते 30 मिनिटांनी फेरी सर्व्हिस मिळते. जे तिकीट तुम्हाला दिले जाते ते तिकीट रिटर्न येताना सुद्धा चेक केले जाते. त्यासाठी ते तिकीट सांभाळून ठेवा. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सोमवारी एलिफंटा आयलंड बंद असते, तर सोमवारी कोणी भेट देण्याचा प्लॅन करू नये. अंदाजे 1 ते 1.5 तासाचे सुंदर असा प्रवास करून बोट आपल्याला आयलंडच्या बंदरावर सोडते. थोडेसे पुढे आल्यानंतर तुम्हाला टॉय ट्रेन दिसेल. त्याचे 10 रुपये तिकीट आहे. ती ट्रेन तुम्हाला एलिफंटाच्या मेन गेटपर्यंत सोडते. टॉय ट्रेनने उतरल्यानंतर तुम्हाला अंदाजे 120 पायऱ्या चढावे लागतील. रस्त्याने तुम्हाला स्थानिक लोकांनी बनवलेले दागदागिने, मूर्त्या, एलिफंट डिझाईनचे कपडे व समुद्राच्या दगडांनी तयार केलेले डेकोरेशन, त्याचबरोबर वुडन वर्क अशा प्रकारचे सुंदर स्टॉल तुम्हाला वाटेत बघायला मिळतील. ते बघता बघता
तुम्ही 20 ते 25 मिनिटामध्ये एलिफंटा गुफेपर्यंत जातात. एलिफंटा गुफेमध्ये जाण्यासाठी पर पर्सन 40 रुपये आणि लोकल गव्हर्नमेंटला 5 रुपये टॅक्स द्यावे लागते. गुफेत प्रवेश केल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला महायोगी शिव ही प्रतिमा शिव पद्मासन मुद्रेत ध्यान करताना दिसेल. तसेच गुफेच्या उजव्या बाजूला नृत्यविद्या देवताच्या रूपात नटराज शिवची प्रतिमा दिसेल. या गुफेच्या मुख्य आकर्षण म्हणजे ही त्रिमूर्तीची प्रतिमा आहे, ज्याला भगवान शिवची रूपे मानले जातात. असे म्हणतात, समोरून दिसणारे 3 मुखे, मागील बाजूस 1 आणि परलौकिक 1 असे अदृश्य मुख यात अभिप्रेत आहे. या मुखात तत्पुरुष म्हणजेच महादेव, अघोर म्हणजेच भैरव, वामदेव म्हणजेच उमावक्त्र आणि संदुजर हे असे 4 मुखांची नावे आहेत. एलिफंटाच्या या गुफांना या मोठ्या डोंगराला फोडून आणि कोरीव काम करून या गुफांना तयार केले आणि या गुफांची सुंदरता बघून युनेस्कोने 1987 या जागेला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले, म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट. एलिफंटच्या या आयलंडवर 1400 वर्षापेक्षा जुने टोटल 9 ते 10 बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म या 2 धर्माचे गुफा बनले होते. पण यामधील फक्त 3 गुफा बघण्यासाठी चालू असतात. या गुफांना पोर्तुगीजद्वारा उद्ध्वस्त करण्यात आले होते. एलिफंटा आयलंडच्या सगळ्यात उंच आणि सगळ्यात सुंदर कॅनन हिलचा पॉईंट आहे. इथे येण्यासाठी 10 ते 15 मिनिटाची ट्रेकिंग करावी लागते. इथे आल्यानंतर तुम्हाला 1 टनपेक्षा जास्त वजन असलेली तोफ तुम्हाला बघायला मिळेल. या तोफाला पोर्तुगीज लोकांनी एलिफंटा आयलंडच्या सुरक्षिततेसाठी तयार केले होते. या तोफेला 4ही बाजूला फिरवता येते. मुंबई एलिफंटा फिरण्यासाठी तुमचा बजेट, एंट्री तिकीट, बोट तिकीट सगळं मिळून 500 ते 600 रुपयेमध्ये तुम्ही फिरू शकता. एलिफंटाचा हा व्हिडिओ इथेच संपूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा.